नालेसफाई घोटाळ्याची चौकशी होईपर्यंत प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी भाजप देशमुख गटाच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे। सोलापूर महानगरपालिकेतील कथित नालेसफाई घोटाळ्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होईपर्यंत प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी भाजपच्या देशमुख गटातील नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे केली आहे। नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार चौकशी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडे पदभार कायम राहिल्यास चौकशीच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। या संदर्भात महापालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे। तसेच योग्य ती कार्यवाही न झाल्यास आयुक्त कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही भाजप देशमुख गटाच्या नगरसेवकांनी दिला आहे। या मागणीमुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून आयुक्त या प्रकरणात कोणता निर्णय घेतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या मागच्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नालेसफाईमध्ये जो काही भ्रष्टाचार घोटाळा झाला होता याची सर्व पुराव्यानिशी माहिती आम्ही सभागृहात दिली होती। त्याचे कागदपत्र आणि व्हिडिओ शूटिंग देखील आम्ही मान्य आयुक्तांनी दिलं होतं। मान्य आयुक्तांनी त्यावर चौकशी समिती नेमली आहे आणि त्या चौकशी समितीचा अहवाल अजून येणं बाकी आहे, अजून चौकशी होणं बाकी आहे। पण ज्यांचे चौकशी सुरू आहे अशा सन्माननीय नगर अभियंता उद्यापासून कामावर रुजू होत असे समजलं आणि माननीय आयुक्तांना आम्ही सगळ्या नगरसेवकांनी मागणी केली की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ज्यांची चौकशी सुरू आहे, ती व्यक्तीनं त्या पदावर बसू नये। जर चौकशी समितीत त्या जर निर्दोष असतील तर मी सभागृहात सांगितलं, मी त्यांची जाहीर माफी मागतो। पण माझं माननीय आयुक्त साहेबांना आम्ही सगळ्या नगरसेवकांनी मागणी केली, ज्यांची चौकशी सुरू आहे त्या नगर अभियंता पदाची, तर त्या नगर अभियंत्यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्या पदावर बसू नये। आणि मान्य आयुक्तांनी देखील आज याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। आयुक्त साहेबांनी सांगितलं की ते निश्चितपणे चौकशी होईपर्यंत नगर अभियंता पदावर ते बसणार नाहीत।